श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो. तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळावा हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. चला तर मग पाहूया आज स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे. ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. बाळा, आयुष्य म्हटले की दुःख हे येणारच. केवळ तुमच्याच वाट्याला दुःख आलेले नाही, तर प्रत्येकाच्या वाट्याला दुःख हे येतच असते. कोणाचे दुःख दिसतात तर कोणाचे दिसत नाहीत. या दुःखांकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता यावर त्या दुःखाची सीमा ठरलेली असते. ज्यावेळेस त्या दुःखांकडे पाठ फिरवून तुम्ही आनंदी जीवन जगता तेव्हा ते दुःख तुमच्या आयुष्यातून लवकरच निघून जाते. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या दुःखांचा विचार करून नेहमी दुःखीच राहता, त्या दुःखाला कवटाळून बसता, तेव्हा त्या दुःखातून तुमची सुटका होणे अवघड होऊन बसते. त्यामुळे बाळा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. अशक्य गोष्टसुद्धा तुमच्या आयुष्यात शक्य होऊ लागेल. आणि बाळा, तुम्ही घाबरता कशाला? तुमच्या या आईचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. वेळ ही कधीच आहे तशीच कधीच राहत नाही. रात्रीनंतर दिवस हा उजाडतोच, अगदी तसेच दुःखानंतर सुख हे येतेच. त्यामुळे तुझेही चांगले दिवस नक्कीच येणार. नेहमी सकारात्मक विचार कर. हे सकारात्मक विचारच तुला तुझ्या दुःखातही सुखाची अनुभूती करेल. घाबरू नकोस, सगळे चांगलेच होणार. तुझेही चांगले दिवस लवकरच येणार. तू काळजी करू नकोस. तुझ्या या आईचे सुरक्षा कवच नेहमी तुझ्या भोवती असते. त्यामुळे तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही. आमचे लक्ष नेहमी तुझ्याकडे असते. तू निश्चिंत राहा. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. बाळा, आमचे लक्ष नेहमी तुझ्याकडे असते. तुम्ही कसे वागता, कसे बोलता याकडे आमचे बारीक लक्ष असते. त्यामुळे कधीच कोणाचेही मन तुम्ही दुखवू नका. कोणालाही अपशब्द बोलू नका. नेहमी मोठ्यांचा आदर करा. नेहमी गरजूंना मदत करा. बाळांनो, तुम्हाला जर खरेच स्वामी भक्त व्हायचे असेल तर या गोष्टींचे पालन नक्की करा. तुम्ही जर असे केलात तर आम्हाला खूप आनंद होईल. आमचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. सुखाचे, आनंदाचे दरवाजे तुमच्यासाठी खुले होतील. आणि मुख्य म्हणजे तुमचे स्थान आमच्या हृदयात बसेल. बाळांनो, उपवास तापास केल्यावरच आमची कृपा तुमच्यावर होत असते असे नाही. आम्ही या सर्व गोष्टींचे नाही तर भक्तीचे भुकेले आहोत. जो मनापासून आमची श्रद्धा भक्ती करतो, जो मनापासून आम्हाला मानतो, आमच्यावर विश्वास ठेवतो, ज्याच्या मनात कोणतेच पाप नाही, जो निस्वार्थ भावनेने आमची सेवा करतो, तो आमचा खरा भक्त आहे. आणि त्याच्यावर आमच्या कृपेची सावली हे कायमच असणार आहे.
बाळा, आमचे वास्तव्य फक्त मंदिरातच नाही, तर आम्ही चराचरात व्यापलेलो आहोत. जेथे तुम्हाला मनापासून वाटेल की तुमचा देव इथे आहे, तर आम्ही तिथे नक्कीच असतो. श्रद्धा महत्त्वाची आहे, विश्वास महत्त्वाचा आहे. जेथे श्रद्धा आणि विश्वास असतो तेथे आम्ही नक्कीच असतो. त्यामुळे तुम्ही तुमचे जे कर्म करत आहात ते चांगल्या पद्धतीने करा. त्यामुळे तुम्ही घाबरू नका आणि नेहमी तुमचे कर्म हे चांगले करत राहा. त्यामुळे त्यांचे फळही तुम्हाला चांगलेच मिळेल. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.